होळी लहानपणी खूप रंगायची. आता कामाधंद्यातून वेळच भेटत नाही. नमस्कार, मी प्रवीण. होळीचा हा पहिला दिवस आहे. आमच्या कोल्हापूरमध्ये कॅलेंडरनुसार होळी 8 मार्चला साजरी होईल. होळीच्या दिवशी आठवतात त्या पोळ्या, पण आम्ही बॅचलर असल्यामुळे आईच्या हातच्या पोळीची चव पुण्यात नाही भेटणार. म्हणून आज आम्ही पोळ्या बनवायचं ठरवलं. शेवटी बघून जावा आम्ही बनवलेल्या पोळ्या. तर सकाळी उठून बाहेर बघतोय तर दंगा सुरूच होता. बारकी पोरं एकमेकाला रंग लाव, कुठे पिशव्या फोड, सगळी रंगामध्ये रंगलेली होती. काही वेळा आम्ही सुद्धा ते दिवस आठवू लागलो. ते पहिले दिवस. आमच्या टायमाला होळीमध्ये रंगापेक्षा माणसं जास्त आपली वाटायची. आज रंग तर आहेत, पण ते आपले पण कुठेतरी हरवले. ती लहानपणीची होळी पुन्हा कधीच परत आली नाही. होळीचं सामान घेऊन घरी आलो. लोक शेण्या विकायला आली होती. 10 रुपयाला 1 शेणी. घरी येऊन सगळं युट्यूबवर बघून पीठ मळायला घेतलं. सगळं युट्यूबवर बघूनच केलं. आता खरी मजा होती पोळ्या कशा येतील हे बघायची. देवाचं नाव घेऊन पोळी सुरू केली आणि पहिलीच पोळी जराशी फुगली. तसेच आम्ही 12 पोळ्या बनवल्या. कटाची आमटी सुद्धा बनवून घेतली. ताटं बनवली, दूध घेतलं, मस्त तूप सोडलं आणि जेवायला सुरुवात केली. सगळं जेवण भारी झालेलं. यातून एक गोष्ट शिकायला भेटली. आपली आई, बहीण, प्रत्येक स्त्री पोळ्या कशा बनवत असतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.